नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर उपेंद्र पठाडे, मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, जिल्हा नाशिक, FIBA प्रथम वर्ष कला, CBCS पॅटर्न 2020-2021 सेमिस्टर 1, विषय प्राकृतिक भूगोल. या विषयाच्या या तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजच्या या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये आणि या लेक्चर मध्ये आपल्याला जी मुद्दे या ठिकाणी पाहायचे आहेत ती मुद्दे पुढील प्रमाणे. प्रकरण पहिले आपण पाहायला सुरुवात करीत आहोत. त्यामध्ये प्राकृतिक भूगोलाची ओळख, त्यातले जे लर्निंग पॉइंट्स आहेत ते म्हणजेच प्रस्तावना, आणि दुसरा लर्निंग पॉइंट आहे प्राकृतिक भूगोलाची व्याख्या. विद्यार्थी मित्र हो, भूगोल हा एक अतिशय प्राचीन विषय आहे. पृथ्वी आणि पृथ्वीवरील विविध गोष्टींशी या विषयाचा संबंध असल्याने अनादी कालापासून हा संबंध आपल्याला लक्षात येतो आहे. त्यामुळे या विषयाच्या अनुषंगाने या विषयाचा जन्म फार वर्षापूर्वी झाला असे म्हणता येईल. टॉलेमी आणि स्ट्रॅबो यांनी लिहिलेल्या प्राचीन ग्रंथातील संदर्भावरून ही गोष्ट स्पष्ट होते. या विषयाच्या जन्मापासून तर त्याच्या प्रामुख्याने होत असलेल्या अभ्यासापर्यंत या विषयाची कक्षा नेहमी वृद्धिंगत होत राहिलेली आहे. हा विषय पृथ्वी आणि पृथ्वीवरील निरनिराळ्या गोष्टींशी संबंधित असल्याने अभ्यासकांच्या मनात या गोष्टींची माहिती करून घेण्याची प्रथमपासूनच जिज्ञासा प्रामुख्याने होती असलेली आपल्याला दिसून येते. यामुळेच प्रामुख्याने भूगोलाच्या ज्ञानात भर पडलेली आहे. त्याबरोबरच या विषयाचा विकास सुद्धा होताना आपल्याला दिसून येतो. परिणामतः प्रथमपासून ते आज तागायत प्रामुख्याने या विषयाच्या व्याख्याही सातत्याने बदलत गेलेल्या आपल्याला दिसून येतात. भूगोल ही विज्ञानाची प्रमुख ज्ञानशाखा आहे असे मानले जाते. कारण प्राचीन काळापासून हा विषय विज्ञानाच्या प्रगती बरोबरच बदलत गेलेला आहे असं लक्षात येतं. याच अनुषंगाने भूगोलात अभिक्षेत्रीय घटनांचा संयोजनाचा अभ्यासही केला जातो. तसेच भूपृष्ठ हे भूगोलाचे अभिक्षेत्र आहे असे सुद्धा मानले जाते. अभिक्षेत्रातील मानवी जीवन व नैसर्गिक घटना यांचा अभ्यास हे भूगोलाचे प्रमुख क्षेत्र आहे असे लक्षातही घेतले जाते. भूगोल या ज्ञानशाखेचा विकास सातत्याने वाढत आहे. तसेच एरॅटोस्थेनियस या ग्रीक तत्ववेत्याने ख्रिस्तपूर्व सुमारे 2000 वर्षापूर्वी या प्रत्यक्ष विषयाची सुरुवात झालेली आहे असे मानले जाते. इसवी सन ख्रिस्तपूर्व 234 मध्ये भूगोल या शब्दाबद्दल सर्वप्रथम स्पष्टीकरण एरॅटोस्थेनियस या शास्त्रज्ञाने अर्थात ग्रीक तत्ववेत्याने केलेले आपल्याला दिसून येते. जीव म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे वर्णन अर्थात पृथ्वीचे होणारे वर्णन. परंतु विषयाच्या वाढत्या व्याप्तीमुळे व त्याच्या बदलत्या स्वरूपामुळे हे वर्णन प्रवास वर्णन सातत्याने गतिशील झालेले आपल्याला दिसून येते. पृथ्वीवरील नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यावरणातील घटकांचे स्थळ व काळ सापेक्ष वितरण व त्यातील आंतरक्रिया यांचे विश्लेषण करणारे भूगोल हे एक विज्ञान म्हणून ओळखले जाते. भौगोलिक ज्ञान निर्मितीची सुरुवात ही प्राचीन काळी ग्रीक या देशातून झाल्याचे दिसून येते. जसं मी आताच बोललो, एरॅटोस्थेनियस यांनी सर्वप्रथम पृथ्वीचा परिघ मोजण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इसवी सन पूर्व 272 ते इसवी सन पूर्व 196 या दरम्यान पृथ्वीच्या वर्णनासाठी जिओग्राफी हा शब्द वापरला.
जॉग्रफी हा शब्द जरी लॅटिन भाषेतील जिओ आणि ग्राफी या दोन शब्दापासून तयार झालेला आहे. यामध्ये जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे वर्णन असा होतो. या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणे असे लक्षात घेण्यात आले. परंतु काळाच्या ओघात या विषयाच्या अभ्यासात अधिकाधिक भर पडत गेलेली आहे. अनेक भूगोलवेत्यांनी भूगोलाचा अर्थ सांगताना वेगवेगळ्या व्याख्या लक्षात घेतलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने ज्या भूगोलाच्या निरनिराळ्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण शास्त्रज्ञांच्या अनुषंगाने या ठिकाणी पाहतो आहोत. इसवी सन 1834 मध्ये हम्बोल्ट असे म्हणतात की पृथ्वीवरील विविध आविष्कारांचे वितरण व त्यांचा परस्पर संबंध म्हणजे भूगोल होय. तसेच आधुनिक भूगोलवेत्ते कार्ल रिटर यांचे असे मान्य आहे की भूगोल हे एक अशी ज्ञानशाखा आहे की जिच्यात मानव जातीच्या संदर्भात भूपृष्ठाच्या बहुविधतेचा अभ्यासही या ठिकाणी केला जातो. तसेच टॉलेमी यांच्या मते भूपृष्ठावरील स्थळे आणि त्यांचे असले एकमेकांशी संबंध म्हणजे भूगोल होय. थोडक्यात जर आपण या ठिकाणी व्याख्यावरून लक्षात घेतलं तर असं आपल्याला जाणवेल की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पर्वत, पठारे, मैदाने, दऱ्याखोऱ्या, समुद्र इत्यादी व कालसापेक्ष वितरण व त्यातील आंतरक्रिया यांचे विश्लेषण करणारे विज्ञान म्हणजेच भूगोल होय. आता दुसरा जो मुद्दा या ठिकाणी येतो अत्यंत महत्वपूर्ण जो असा आहे भूगोलाच्या शाखा. आता भूगोलाच्या शाखा जर आपण सातत्याने जर लक्षात घेतल्या तर पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक व सांस्कृतिक घटकांबाबत मानवाला प्राप्त झालेले जे महत्वपूर्ण ज्ञान आहे त्याचा भूगोलशास्त्राच्या स्वतंत्र शाखामध्ये अभ्यास केला जातो. त्यानुसार भूगोलशास्त्र हे पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक आणि सांस्कृतिक घटकांच्या अभिक्षेत्रीय वितरणाचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करणारे शास्त्र सुद्धा या ठिकाणी लक्षात घेण्यात येते. प्राचीन काळापासून आजपर्यंत भौगोलिक ज्ञानात सुद्धा भर पडलेली आपल्याला दिसून येते आणि या बलाढ्य ज्ञानाचा भूगोलात एकत्रित अभ्यास होणे हे मात्र शक्य नाही. यासाठी भूगोलाच्या विविध उपशाखांची सुद्धा निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. जसे की आपण पाहिलं या ठिकाणी की सर्वसाधारणपणे भूगोलाच्या ज्या शाखा या ठिकाणी आहेत त्याला इंग्रजीमध्ये ब्रांचेस ऑफ जॉग्रफी या नावाने संबोधतात. पहिली येते शाखा तिला प्राकृतिक भूगोल या नावाने संबोधले जाते, जिला इंग्रजीमध्ये फिजिकल जॉग्रफी असे संबोधतात. दुसरी शाखा येते मानवी भूगोल, जिला शाखेला इंग्रजीमध्ये ह्युमन जॉग्रफी या नावाने संबोधले जाते. आपल्या सिलेबस नुसार आपण आता पाहतो आहोत प्राकृतिक भूगोल, फिजिकल जॉग्रफी. सेमिस्टर 1 साठी जो आपल्याला सिलेबस आहे तो म्हणजे फिजिकल जॉग्रफी अर्थात प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची एक मुख्य शाखा म्हणून संबोधली जाते. या शाखेच्या अंतर्गत प्रामुख्याने मानवाची प्रत्येक कृती प्राकृतिक घटकांची संबंध प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या निगडीत असल्याने मानवी क्रियांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास हा महत्वाचा मानला जातो. मानवाच्या विकासाचा शोध घेतला तर असे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते की मनुष्य आपल्या अगोदरच्या काळापासून ते आज तागायत स्वतःच्या प्रगतीसाठी कधी जुळवून घेतले आहे तर कधी संघर्षही मनुष्याने त्या संदर्भात केलेला आहे. आदी मानवाची वस्ती ही गुहेत होती, त्यावेळी तो शिकार करून अन्न मिळवित होता, तर नद्या व सरोवराचे पाणी तो पिऊन आपली तहान सुद्धा या ठिकाणी भागवत होता. अर्थातच काय आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की प्राकृतिक भूगोलात पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो. भूपृष्ठ रचना, पृथ्वीची उत्पत्ती व तिचे अंतरंग, भूकंप, ज्वालामुखी, महासागर व त्यांची निर्मिती, तळरचना, भूरूपे, हवामान, खनिजे, मृदा,
वनस्पती व प्राणी इत्यादी घटकांचा अभ्यास प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलात केला जातो. अर्थात जे निसर्गतःच निर्माण झालेले जे घटक असतील त्या निसर्गतःच निर्माण झालेल्या घटकांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास प्रामुख्याने या प्राकृतिक भूगोलामध्ये अभिप्रेत आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरण व त्यातील परस्पर संबंध व त्यांचे वितरण, आकृतिबंध यांचे वर्णन, स्पष्टीकरण व विश्लेषण करणे हे प्राकृतिक भूगोलाचे प्रामुख्याने मूळ उद्दिष्ट आहे असे लक्षात येते. It means that the tree of geography has its roots in the soil of physical geography. Its branches cover every phase of human activity. जसे भूगोलाच्या प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान हे सर्वांगीण दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असे ठरते, ज्याच्या निरीक्षणातून मानवाने नैसर्गिक घटकांचे ज्ञान सुद्धा करून घेतलेले आहे. पुढे आपण आता पाहतोय प्राकृतिक भूगोलाच्या नेमक्या व्याख्या कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याही व्याख्या आपण शास्त्रज्ञांच्या मते आपण त्या पाहतो आहोत. तर सर्वप्रथम आहे वेब्स्टर यांच्या मते. वेब्स्टर असे म्हणतात की प्राकृतिक बाह्य घटक आणि पृथ्वीवरील भूमी, जलाशय व हवा यातील बदलाचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात होतो. मिल असे म्हणतात की भूपृष्ठाशी निगडीत असलेल्या सर्व नैसर्गिक घटकांचा अभ्यास प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलात केला जातो. विल्यम मॉरिस डेव्हिस यांच्या मते पृथ्वी व मानव यांच्या संबंधात जे प्राकृतिक घटक समाविष्ट होतात त्याचा अभ्यास हा मानवाच्या प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास होय असे मानले जाते आणि यासच प्राकृतिक भूगोल असे सुद्धा म्हटले जाते. सर्वसाधारणपणे प्राकृतिक भूगोल म्हणजे पृथ्वीच्या संदर्भातील नैसर्गिक पर्यावरणाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. आता वरील वाक्यावरून तुमच्या असे या ठिकाणी लक्षात येईल की पृथ्वीवरील भूपृष्ठ, जलपृष्ठ, वातावरण, जीवावरण या मूलभूत आवरणातील विविध घटकांचा क्षेत्रीय दृष्टिकोनातून संश्लेषणात्मक व पृथक्करणात्मक शास्त्रीय विवेचन म्हणजे प्राकृतिक भूगोल होय असे मानले जाते. स्टॅलर यांच्या मते सुद्धा अनेक प्रकारच्या पृथ्वीशास्त्रांचा वर्णनात्मक अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. डेव्हन हेम यांच्या मते प्राकृतिक भूगोल हे हवा, भूमी, जलाशय यांच्या प्राकृतिक पार्श्वभूमीशी निगडीत असलेला संबंधित असलेला भाग होय. हर्टशन असे म्हणतात की पृथ्वीवरील मानवाचे प्राकृतिक कार्य व इतर नैसर्गिक घटक यांचे सविस्तर वर्णन म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. अत्यंत महत्वपूर्ण अशी व्याख्या जर आपण लक्षात घेतली या ठिकाणी W.G. मूर असे म्हणतात. यांच्या मते पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारी अशी शाखा म्हणजे प्राकृतिक भूगोल, ज्यामध्ये भूमी, जल आणि हवेच्या अभ्यासाचा प्रामुख्याने समावेश होतो. या शास्त्रामध्ये सागरशास्त्र, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र, त्याचप्रमाणे मृदा, वनस्पती आणि प्राणी यांच्या अभ्यासाचा समावेश होतो. थोडक्यात विषयाची व्याप्ती वाढते तेव्हा अध्यापनाच्या सोयीसाठी विषयातील घटकांची वर्गवारी केली जाते. त्यामुळे तो गट एक स्वतंत्र शाखा बनतो. भूगोल विषयाची विभागणी प्रामुख्याने पद्धतशीर भूगोल व प्रादेशिक भूगोल अशा 2 शाखात केली जाते. म्हणून सामान्य भूगोलाच्या प्राकृतिक भूगोल, जैवभूगोल व मानवी भूगोल अशा वैविध्यपूर्ण शाखा या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात. थोडक्यात जर आपण या ठिकाणी लक्षात घेतलं तर प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण व जीवावरण यामधील अंतर्गत घटकांचा अभ्यास केला जातो. याच अनुषंगाने वरील या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये या लेक्चर मध्ये आपण आज अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे पाहिलेली आहेत की नेमका भूगोल म्हणजे काय, भूगोलाची व्याख्या आपण पाहिलेली आहे. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या व्याख्या, भूगोलाशी संबंधित त्यांचे मत आपण जाणून घेतलेले आहे आणि त्यांचा सुद्धा अभ्यास करण्याची त्यांची ज्ञान माहिती करून देण्याची जी घटना आहे ते सुद्धा घटक आपण या ठिकाणी लक्षात घेतलेले आहेत. तसेच प्राकृतिक भूगोल
यांची संकल्पना काय आहे, प्राकृतिक घटक नेमके कशाला म्हणतात, प्राकृतिक भूगोलाच्या संदर्भात कोणते कोणते घटक या ठिकाणी अभिप्रेत असतात आणि प्राकृतिक भूगोल म्हणजे काय या संदर्भात असलेले वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या व्याख्या सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्र, आपण आजच्या या लेक्चरमध्ये याच ठिकाणी आपण थांबूया. पुढील लेक्चरमध्ये आपण नवीन मुद्द्याला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.